अमित व्यवहारे हे विजयी झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहे। आष्टीमधून महत्त्वाची अपडेट। आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी झालेले आहे। तर परभणी आष्टी या ठिकाणून आता अपडेट समोर येऊ लागलेली आहे। मराठवाड्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे। सांगोल्यातून शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। शहाजी बापूंनी आपल्या उमेदवारामागे मोठं बळ उभे केलं होतं। प्रचार हा सुरू होता आणि त्यानंतर आता सांगोल्यात शहाजी बापूंनी विजयी सलामी दिलेली आहे। शहाजी बापू यांनी उमेदवाराच्या मागे मोठी ताकद लावली होती। शिवसेनेचे तेच उमेदवार दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची विजयी सलामी। रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतलेली आहे। रत्नागिरीत शिवसेनेची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतंय। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेनं सरशी घेतलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरीत अजूनही शिवसेनेची ताकद ही पाहायला मिळते। तर लातूर पानगाव या ठिकाणचे ही अपडेट समोर येत आहेत। पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। सिंधुदुर्गात गुरुप्रसाद शिंदे खारेपाटण पंचायत समिती शिवसेना विजयी। खारेपाटण पंचायत समितीत गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झालेल्या आहे। विविध पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचेही निकाल समोर येत आहे। लातूरमध्ये पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे यांचा गुलाल त्या विजयी झालेल्या आहेत। सांगोल्यात शहाजी बापूंनी विजयी सलामी दिलेली आहे। शहाजी बापूंनी प्रचाराचा धडाका लावला होता। शिवसेनेच्या दादा लवटे यांच्या मागे मोठं बळ उभं केलं होतं आणि त्यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे। त्यामुळे शहाजी बापूंसाठी अत्यंत महत्त्वाचा विजय समजला जातोय। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यातील ही अपडेट आहे। निकाल आता हाती येण्यास सुरुवात झालेली आहे। अलिबाग जिल्हा परिषदेतून अपडेट। शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहे। अलिबाग मधील महत्त्वाची अपडेट। अलिबाग जिल्हा परिषदेत शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय मिळवलेला आहे। मतदारांनी अमित नाईक यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। तर उत्तर पुणे पंचायत समितीत राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे। पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे। तर उत्तर पुण्यात ही ताकद समोर आलेली आहे। रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतलेली आहे। कोकणात शिवसेनेची ताकद पाहायला मिळते। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेने सरशी घेतलेली आहे। अनेक ठिकाणी भाजप शिवसेना तर काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी अशी कोकणात लढत पाहायला मिळते आणि रत्नागिरीतल्या या लढतीत शिवसेनेने आघाडी घेतली आणि तिकडे सांगोल्यात शहाजी बापू पाटलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। तर विविध भागातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निकाल। सांगली जिल्हा परिषदेतील खरसुंडीत शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झालेले आहे। सांगोला त्याबरोबरच इतरही ठिकाणचे हे निकाल आपण जय महाराष्ट्रवर पाहत आहोत। सांगलीचे निकाल समोर आले। लातूरच्या पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहे। अलिबाग जिल्हा परिषदेत शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांचा विजय झालेला आहे। अलिबाग जिल्हा परिषद शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजयाचा गुलाल उधळवलेला आहे। मतदाराने त्यांच्या पारड्यात आपली मतं टाकलेली आहे, त्यांना कौल दिलेला आहे। तर उत्तर पुण्यात पंचायत समितीत राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे। तर अजित पवार यांच्या जाण्याने खरं तर बारामती पुण्यात हळहळ व्यक्त होते आणि कुठेतरी यानंतर सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीला मिळेल असं हसन मुश्रीफांनीही म्हटलं होतं। असा एक अंदाजही वर्तवण्यात येत होता आणि त्याच दृष्टीने उत्तर पुण्यातला हा निकाल पाहायला मिळतो। लातूर पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी।
तर याच संदर्भात आपल्यासोबत प्रतिनिधी अमोल दरेकर हे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात. अमोल, सध्या एकूणच काय